तुळजापूर तालुक्यातल्या बारूळ येथील ठोंबरे कुटुंबाला पवनचक्कीच्या गुंडांनी मारहाण केल्याचं प्रकरण शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. मात्र आपल्याकडे अशी तक्रार आलेली नाही आहे, हे प्रकरण आपसात मिटलंय म्हणून आम्ही निकाली काढलं असं सांगत हे पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र आता तुळजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बारूळ येथील ठोंबरे कुटुंब आंदोलनाला बसलंय. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, ते तक्रार द्यायला का जात नाही आहेत, प्रकरण निकाली काढलं तर पुन्हा ते आंदोलन का करतात, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रकरण निकाली काढावं असा तुम्ही पोलिसांना अर्ज दिला, त्यानुसार पोलिसांनी त्यांनी प्रकरण निकाली काढलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग परत हे आंदोलन कशासाठी? नाही, मी कुठलाही अर्ज दिलेला नाही, ऑनलाईन तक्रार नाही किंवा कुठलंही प्रकरण निकाली काढावा असं कुठल्याही ह्याच्यावर मी सही केलेलं नाही. फक्त माझ्या भावानं ह्या जे चेक दिलता ह्या चेकबद्दल त्याला येऊन एका कोऱ्या कागदावर सही घेतलेली आहे. मी पोलीस स्टेशनला जायला नाही किंवा कुठेही मी सही करायला नाही. फक्त ह्या चेकच्या बदल्यामध्ये माझ्या भावानं काहीतरी पोलीस स्टेशनला बोलवून एका कागदावर सही घेतलेली आहे, ती बी कोऱ्या कागदावर सही घेतलेली आहे. आणि हा चेक बी जो कंपनीने दिला आहे हा 2 वेळेस बाउन्स झालेला आहे चेक. कशाचा चेक आहे हा नेमका? ज्यावेळेस त्या कंपनीने अतिक्रमण केलं होतं त्याच्याबद्दल मी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी मारहाण केली. परत नंतर पोलीस स्टेशनच्याच लोकांनी ते येऊन ते जे वाढीव क्षेत्र आहे त्याच्याबद्दल हा चेक दिलेला आहे आणि हा चेक पण 2 वेळेस बाउन्स झालेला आहे. तर शेतकऱ्याला ज्या जमिनीचा वाद होता, अतिक्रमण जास्त केलं त्या संदर्भात हा चेक दिला आहे आणि ह्याच्यामध्ये हा 2 वेळेस चेक केला. एक वेळेस नावामध्ये तफावत आहे तर दुसऱ्या वेळेस चेक बाउन्स झाल्याची शेतकऱ्याची तक्रार आहे. या शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब सोबत आहे, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची लहान 2 मुलंसुद्धा इथं आंदोलनाला बसलेली आहेत. नेमकं घरात वातावरण कसं या सगळ्या महिनाभरामध्ये आणि काय तुम्हाला कुठल्या अडचणीला सामना करावा लागतो? आमच्या घरी जसं पवनचक्की शेतात आली आहे का तसं समजाचे वादविवाद चालू आहेत. घरात शांतता नाही, कोण जेवत नाही. आम्हाला फक्त न्याय हवा आहे, कारण की असं सारखं धमकी, जशी पवनचक्की बसले तशी सारखी धमकी देतात की आम्हाला तुम्हाला यायचं नाही का तुळजापूरला, आमचं शेत जरा तिकडंच असल्यामुळं का येता जाता आम्हाला तिकडे शेताला जावं लागतं म्हणून असं काय ते धमकी देतात. ह्याच्या पुढे जर आमच्या कुटुंबावर काहीतरी झालं कुणाला तर ही पवनचक्कीवाले आणि पोलीस लोक जिम्मेदार राहतील, माझी एवढी अपेक्षा आहे. तुमचा पतीशी तुमच्या या संदर्भात काही संवाद झाला का? प्रकरण मिटले असं पोलीस म्हणत आहेत, तुम्ही मिटवलं का, असं काही तुमचं बोलणं झालं का? नाही, असं काहीच बोलणं झालं नाही. आई वडीलही आहेत सचिन ठोंबरे यांचं. एकंदरच घरातलं वातावरण हे तणावाचं आहे असं त्यांच्या पत्नी सांगतायत आणि 2 लहान मुलासह त्या आंदोलनाला बसल्या आहेत. वडील आहेत, आई आहेत. तुमच्या मुलानं लिहून दिलं असं पोलीस म्हणतायत की आपसात आमचं प्रकरण मिटलं, मग पुन्हा हे आंदोलन कशासाठी? आपसात मिटलेलं नाही. पोलिसांनी माझ्या मुलाकून दुसऱ्या मुलाकून कोऱ्या कागदावर सही घेतली आणि त्यांनी काय ते मिटलं म्हणून असं तुम्हाला जाहीर केलं. पण आमचं मिटलेलं नाही. आम्हाला काहीसुद्धा त्यांनी काय बोललेलं नाहीत, काय नाही ह्याच्यामध्ये काहीसुद्धा बोललेलं नाही त्यांनी मिटलं म्हणून. आणि आज तुम्हाला म्हणतात की मिटलं म्हणतात, पण आमचं मिटलेलं नाही. आता पुढची भूमिका काय असणार? का आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असं. तर हे आहे ठोंबरे कुटुंबीय आणि एकीकडे पोलीस या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतायत. मात्र ठोंबरे कुटुंबाचं असं म्हणणं आहे, त्यांनी गंभीर आरोप केलेत की आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, चेक दिले आणि दुसरीकडे ते चेकसुद्धा बँकेत वटले नाही, म्हणजे दुहेरी फसवणूक आमची होती आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.